नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी भाषा या विषयातील पाठ क्रमांक 9 समानार्थी शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। सर्वांना माहितच आहे समानार्थी शब्द म्हणजे काय। समानार्थी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे, सारखेपणा आहे, इतर अर्थाने समान अर्थ असलेल्या शब्दांना आपण म्हणतो समानार्थी शब्द। जसे सूर्य उदाहरणार्थ लिहिल्या तर त्याचे समानार्थी शब्द कोणते आहेत? दिनकर, दिवाकर, रवी, भास्कर, भानू, दिनेश या सर्व शब्दांचा अर्थ काय होतो? सूर्य असा होतो। तर आता आज आपण विविध समानार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत। सर्वांनी पान नंबर 45 काढायचा आहे। मार्गदर्शिका पान नंबर 45, प्रकरण 9 समानार्थी शब्द। तर काही समानार्थी शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर पहा, आई, आईचा समानार्थी शब्द आहे माऊली, जननी, माता, जन्मदात्री, मात। अहंकार, अहंकार म्हणजे घमंड, गर्व। अपाय, त्रास, इजा। अचल, स्थिर, शांत, पर्वत। अमृत, पियुष, सुधा, संजीवनी। अग्नी, आग, अनल, पावक। अरण्य, रान, वन, कानन, विपिन, जंगल। अविरत म्हणजे सतत, अखंड। अपराध म्हणजे गुन्हा। अभिनेता म्हणजे नट, कलाकार। अत्याचार म्हणजे अन्याय, जुलम। अनाथ म्हणजे निराधार, पोरका, ओढाळ, उन्हाळ, भटका। अंतरिक्ष म्हणजे अवकाश। आनंद म्हणजे हर्ष, मोद, तोष, संतोष, आमोद। नारळ म्हणजे श्रीफळ। नीच म्हणजे तुच्छ, अधम। निर्जल म्हणजे ओसाड, बाण, तीर, शर। अंथरुण, शय्या, बिछाना। समुद्र म्हणजे सागर, रत्नाकर। सोपा, सुगम, सुकर, सुलभ। कला म्हणजे कसब, कौशल्य। विश्वासघात म्हणजे दगाबाजी, बेईमान। शेतकरी, कृषी, कृषीवन। कीर्ती म्हणजे लौकिक, ख्याती आणि प्रसिद्धी। कृती म्हणजे युक्ती, कल्पना, शक्कल। कलागत म्हणजे भांडण, वैर। कलंक म्हणजे डाग, बट्टा, ठपका, काळिमा। सारांश म्हणजे डाग, बट्टा, ठपका आणि काळिमा। आपत्ती, आपत्ती म्हणजे संकट। आज्ञा म्हणजे आदेश, हुकूम। अंगार म्हणजे निखारा। अंत म्हणजे शेवट, अखेर, समाप्ती। अंधार, तिमिर, काळोख, तम। आसक्ती म्हणजे लोभ, हव्यास, आस म्हणजे इच्छा, मनीषा। आयुष्य म्हणजे जीवन। आकाश म्हणजे नभ, गगन, अंबर, आभाळ। आरसा म्हणजे दर्पण। आसन म्हणजे बैठक। इहलोक, मृत्यूलोक। इंद्र, सुरेंद्र, देवेंद्र। इनाम, बक्षीस, इशारा, सूचना, खून। उपद्रव म्हणजे त्रास, छळ। उत्कर्ष, भरभराट, प्रगती, विकास। ऊर्जा म्हणजे शक्ती। उदास म्हणजे दुःखी, खिन्न। उपवन म्हणजे बाग, बगीचा, उद्यान, वाटिका। उदर म्हणजे पोट। उणीव, कमतरता, न्यूनता, न्यून। उंदीर, मूषक, उपदेश, सल्ला। उत्साह, हुरूप, डबल झालेला आहे। एकजूट, एकी, ऐक्य। ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती। औक्षण म्हणजे ओवाळणे। मनोरंजन म्हणजे करमणूक, कष्ट, मेहनत, श्रम। कटी, कंबर, कान, कर्ण, शोध। कावळा, वायस, काक, एकाक्ष। कमल, कठोर म्हणजे निर्दय, निष्ठुर। कमल, पंकज, राजू, पदम, अंबुज, सरोज, नीरज, कौमिदिनी। काष्ट म्हणजे लाकूड, किल्ला, कड, गड, तट, दुर्ग। कृपण म्हणजे कंजूस, चिकू। क्रूश, अशक्त, हडकुळा। ऊस म्हणजे इक्षु। हकालपट्टी म्हणजे उचल बांगडी, उच्चाटन, अर्धचंद्र। चर्चा म्हणजे वाटाघाटी, ओहापोह, ढग, जल, मेघ, जलद, पयोद। कठीण, क्लिष्ट, दुर्बोध, पैंजण, नकुल, शिकार, पारत, मृगया, म्हण, लोकोक्ती। हुशारकी म्हणजे वल्गना, प्रौढी, बढाई, गवगवा, वाच्यता, बोबाटा।
म्हातारपण, जरा, वार्धक्य, पंडिता, विदुषी, कंटाळा, वीट, बुभग, शिसाई, वेश्या, वारांगणा, शिकारी, व्याध, पारधी. बाल्य म्हणजे लहानपण, सासरा म्हणजे शश्वत, रक्षणकर्ता म्हणजे वाली, त्राता, मलोल, निस्तेज, खिन्न, मंदिर, देऊ, देवालय, मध, मकरंद, यातना, दुःख, वेदना, याचक, भिकारी, युवती, तरुणी, यान, अंतर्यान, रस्ता, वाट, मार्ग, पथक, सडक, राक्षस, दैत्य, दानव, असुर, रंक, गरीब, रक्ष, कोरडे, निरस, रात्र, निशा, रजनी, यामिनी, राजा, भ्रूप, भूप, नरेश, भूपती, भूपाळ, महिपती, तलाव, सारस, तटाप, तळे, कासा, तरुण, जवान, युवक, छडा, तपास, शोध, छबी, अर्पणा, तारंबळ, निपुल, निस्तेज, तरबेज, परिमल, सुवास, सुगंध, पर्वत, नग, गिरी, शेर, चंद्र आदी. अशा प्रकारे काही थोडक्यात आपण समानार्थी शब्द अभ्यासलेले आहेत. बाकीचे तुम्ही स्वतः अभ्यासायचे आहे आणि रोज समानार्थी शब्द हा प्रश्न प्रकार अगदी सोप्या रीतीने सोडवता येण्यासाठी समानार्थी शब्द पाठच करून ठेवायचे आहे. तर आपण त्यावर आधारित स्वाध्याय सोडूया. पान नंबर 47. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखा. आता आपल्याला शब्द दिलेला आहे वारा. तर वाराचा काय करायचा आहे तर आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग काय आहे वाराचा समानार्थी शब्द? पावक, पवन, अलन की अनल. काय आहे वाऱ्याचा समानार्थी शब्द? पर्याय क्रमांक 2 पवन. दुसरा आहे आई. आई म्हणजे जानकी, जन्मदा, वरदा, सुखदा. मग आई म्हणजे कोण आहे? जानकी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न तिसरा आहे दिन. बघा दिन दोन असायचे, पहिली वेलांटीचा दिन आणि हा दुसरी वेलांटीचा दिन. पहिली वेलांटी दिनचा असेल तर तो दिवस असतो. हा दुसरी वेलांटी दिन म्हणजे काय असतो? गरीब, प्रकाश, रात्री, दिवा. दिनचा समानार्थी शब्द आहे गरीब. पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा आहे चंद्र. चंद्राचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. मधुकर, दिनकर, सुधाकर की चंद्रिका. तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 चंद्रिका. प्रश्न पाचवा आहे झोप. समानार्थी शब्द शोधायचा आहे. प्रवाह, प्रकाश, वाट की धरा. तर झोत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रवाह. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6 आहे घर. घराचा समानार्थी शब्द ग्रह, दिवस, वदन की सदन. तर काय आहे? घरचा समानार्थी शब्द आहे सदन. प्रश्न 7 आहे ढग. अंबुज, पयोधी, पाक की आधार. ढगचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 अंबुज. प्रश्न 8 आहे 9 तमा. अंधार, परवा, प्रसाद की सदन. तमा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तम आला असते की मग अंधार तिनीर झाला असता. प्रश्न 9 आहे मुलगा. नंदन, सूत, वपू की तनया. मुलगा या समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 सूत. प्रश्न 10 आहे मित्र. मित्राचा समानार्थी शब्द स्नेह, मैत्री, सोबत की स्नेही. तर मित्र याचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 स्नेही. प्रश्न दुसरा आहे खालील प्रत्येक प्रश्नातील गटात न बसणारा शब्द ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामध्ये एक गटात न बसणारा शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न पहिला पाहूया. कुशल, प्रख्यात, निष्णात, तरबेज की प्रख्यात. ह्यातील कुठला शब्द वेगळा आहे? प्रख्यात, निष्णात, तरबेज. तर यातील वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 कुशल. दुसरा आहे पवन, वात, समीर की समा. वेगळा शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक 4 समा.
कावळा, वायस, अक्ष, एका. वेगळा शब्द आहे आपला अक्ष. प्रश्न 14 आहे कोमल, गार, शीतल की शीत. तर काय आहे, सर्व थंड आहे, फक्त कोमल म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5 आहे धरा, धरित्री, धरणी की संपदा. तर वेगळा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4, संपदा. वंदन, मुख, आनन, वदन. तर यातील वेगळा शब्द आहे आपला वदन, वंदन. तर बाकी सगळ्यांचा समानार्थी शब्द आहे मुख, आनन, वदन. प्रश्न 7 आहे शरीर, तनय, काया, देह. तर यातील प्रश्नाचं उत्तर आहे तनय. प्रश्न 8 आहे शत्रू, रिपू, पैर की अरे. सर्वांचा अर्थ शत्रू, दुश्मन असा होतो. पैर हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 9 आहे स्तुती, कौतुक, कीर्ती, प्रशंसा. तर त्याचा वेगळा शब्द कोणता आहे, कीर्ती. सगळे काय आहे, कौतुक, प्रशंसा. तर प्रश्न पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. 10 आहे क्षीर, रत्नाकर, सिंधू, अर्णव. याच्यातील वेगळा आहे पर्याय क्रमांक 4, अर्णव. समानार्थाच्या प्रश्न 3 आहे समानार्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती. तर 3 आपल्याला बरोबर दिलेले आहेत, एक आपल्याला काय करायचे आहे, बरोबर ओळखायचे आहे. चुकीची जोडी ओळख. झणी, लवकर, अलगद, हळूवार, कवन, कविता, वेल की कुंज. तर वेगळी कोणती आहे, झणी, लवकर. पर्याय क्रमांक 1. पुढील पैकी समानार्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती. धरा, धरती, ढग, मेघ, सूत, पुत्र ही माता, बंधू. चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4, माता, बंधू. प्रश्न 3 आहे पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती. कलावंत, कला, कर्म, कृत्य, करुणा, दयनीय, झाड, वृक्ष. तर आहे आपलं कलावंत आणि कला. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 4 आहे पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती. गरुड, वैनतेय, गमन, आगमन, गर्जना, आरोळी, गहन, आगम्य. कोणती जोडी चुकीची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर गमन आणि आगमन. गमन म्हणजे जाणे, आगमन म्हणजे येणे. प्रश्न 5 आहे पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती. जिव्हा, जीव, जिव्हाळा, कळवाळा, जीवन, जिने, जेता, विजय. तर कुठला आहे, जिव्हा आणि जीव. जीभ नव्हे, जिव्हा, जीव असा आलेला आहे, ती चुकीची जोडी आहे. प्रश्न 6 आहे पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती. दमट, आद्र, दया, कृपा, दर, भाव, दंतूर, सलग. तर मग आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे 6व्या पर्यायामध्ये, तर दंतूर, सलग. दंतूर म्हणजे किनार असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7 आहे मुकुट शब्दाला पर्यायी शब्द निवडा. पगडी, फेटा, टोपी की किरीट. प्रश्न 7 मधलं काय येणार आहे, पर्याय चुकीची जोडी. मुकुट शब्दाला कोणती जोडी येणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. ओके, एक मिनिट. ठीक आहे, आपण नेक्स्ट पाहूया. पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. अपुरा, अप्राप्त, पुरेसा की पर्याय. प्रश्न 8 मधील पर्याप्त या शब्दाचा योग्य अपुरा. प्रश्न 9 आहे मोल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. अनमोल, किंमत, अमोल की दर्जा. तर मोल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2, किंमत.
मीन या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मान, मन, लीन की मासा. मीन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मासा. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द. पान नंबर 49 वरील विरुद्धार्थी शब्द. सर्वांना विरुद्धार्थी शब्द माहितच आहे. पहिला आहे कुशल, अकुशल. चल, अचल. तुलनीय, अतुलनीय. दृश्य, अदृश्य. नियमित, अनियमित. नित्य, अनित्य. नियंत्रित, अनियंत्रित. निश्चित, अनिश्चित. नीती, अनीती. हे सर्व काय आहेत? हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द आहे. पुन्हा गैर हा उपसर्ग लागून कोणते तयार होतात? लागू, गैर लागू, समज, गैरसमज. सोय, गैरसोय. हजर, गैरहजर. शिस्त, गैरशिस्त. शिस्त. आता बे हा उपसर्ग लागून किती तयार होतात? बेशिस्त, बेजबाबदार, बेकायदेशीर, बेसावध, सुरेल, बेसूल, बेहिशोब. काही वेगळे आहेत बघा. अवघड, सोपे, आठवणे, विसरणे, आघाडी, पिछाडी, आशीर्वाद, शाप, आळशी, उद्योगी, आकाश, पाताळ, आत, बाहेर, आनंद, दुःख, आरंभ, अखेर, आसक्ती, विसक्ती, इकडे तिकडे, उदय, अस्त, उद्घाटन, समारोह. ओके. हे सर्व सुद्धा समानार्थी शब्द तुम्ही स्वतः पाठ करायची आहेत. त्यावर आधारित आपण स्वाध्याय सोडून घेऊया. प्रश्न पहिला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय आहे क्षणिक, चिरकाल. गरीब, श्रीमंत. प्राकृतिक, नैसर्गिक. निरागस, चतुर. मग योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे? गरीब, श्रीमंत. पर्याय क्रमांक 2. नंतर आहे दुर्भिक्ष, सुबत्ता. दोष, सदोष. उपकार, परोपकार. निमंत्रित, आगंतुक. तर ह्यामधील आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे? निमंत्रित, आगंतुक. किंवा दुर्भिक्ष, सुबत्ता येणार. पर्याय क्रमांक 4. विशाल, छोटे. नम्रता, सहृदयता. सतेज, निस्तेज. प्रखर, तीव्र. तर कुठला येणार आहे? सतेज, निस्तेज हा देखील येणार आहे आणि विशाल आणि छोटे हे दोन्ही समान विरुद्धार्थी शब्द येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न 4 आहे, विसंवाद, सुसंवाद. किरकोळ, घाऊक. विपुलता, तुटवडा. पडछाया, प्रतिबिंब. आता ह्याच्यामध्ये सर्व विसंवाद, सुसंवाद हाही बरोबर आहे, किरकोळ, घाऊक हाही बरोबर आहे, विपुलता, तुटवडा हाही बरोबर आहे. चुकीचं आपल्याला आहे पडछाया, प्रतिबिंब. यातील पर्याय क्रमांक 4. रोगी, निरोगी. अनुज, अग्रज. सह्य, असह्य. सकाम, निष्काम. याच्यामधल्या चुकीचा आपल्याला शोधायचा आहे जो सकाम आणि निष्काम हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे. अनिवार्य, परिहार्य. जागरूक, निद्रिस्त. सकर्मक, अकर्मक. मर्त्य, अमर्त्य. मग ह्यातील कोणता ऑप्शन चुकीचा आहे? तर अनिवार्य, परिहार्य. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7 आहे, व्यापक, कृपण. धिकार, स्वीकार. स्मृती, विस्मरण. आकुंचन, प्रसारण. तर यातील पर्याय क्रमांक आपल्याला चुकीच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8 आहे, गंभीर, अवखळ. उधार, रोग. तेजी, मंदी. मर्त्य, त्याज्य. ह्या चारही पर्याय क्रमांकातील आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. तर किती पर्याय क्रमांक 8 मधील आहे मर्त्य, त्याज्य. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9 आहे, दाट, विरळ. मधुर, कडू. लांब, आखूड. प्रखर आणि तीव्र. ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10 आहे, उंच, सकल. पसंत, नापसंत. कबूल, नाकबूल. खुश, सुखी. तर चुकीची जोडी आहे खुश, सखी. पर्याय क्रमांक 4. 11वा प्रश्न आहे, योग्य, अयोग्य. जय, पराजय. मृत, अमृत. न्याय, पराजय. याच्यामधील कुठला आहे? तर मृत, अमृत. पर्याय क्रमांक आणि हा जय, पराजय, जय, परकीय हा ही चुकीची जोडी आहे. मृत, अमृत, अमर म्हणताय किंवा जिवंत म्हणतात. पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी, स्मृती, सय, पोक्त, वयस्कर. ग्रह, त्याज्य. सुंदर, कुरूप. तर योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे पर्याय क्रमांक 4, सुंदर, कुरूप.
वे या उपसर्गाने पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द तयार होणार नाही? अक्कल, तिथे बे चुकून झालेले बे पाहिजे. बेअक्कल, बेअब्रू, बेलायक, बेरंग. कोणते येणार आहे? तर बेलायक. पर्याय क्रमांक हा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. चुकीचा पर्याय निवडा. श्वास, निश्वास, सकर्मक, अकर्मक, संघटन, विघटक, साक्षर, अक्षर. मग इथे कुठे आपल्याला चुकीची जोडी येणार आहे? तर पर्याय क्रमांक साक्षर, अक्षर. साक्षर निरक्षर म्हटलं जातं. चुकीचा पर्याय निवडा. सद्वा, विधवा, साम्य, समान, सह्य, असह्य, सत्कर्म, दुष्कर्म. आणि इथे चुकीची जोडी कोणती आहे? साम्य. भेद असायला पाहिजे होते. साम्य आणि समान. पुढे आहे प्रकरण 11. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता सर्वांना माहितीच आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय. तर एक शब्दसमूह दिलेला आहे, त्याला आपण थोडक्यात अर्थ कळण्यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे. आता हा देखील आपला पाठच असणं गरजेचं आहे. बघा, पहिला आहे शिल्लक राहिलेले उर्वरित. लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालणारा उष्टावन्न. वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. दुसऱ्यावर जिवंत राहणारा उपजीवी. सूर्योदयापूर्वीची वेळ उशक. नदीची सुरुवात जिथे होते ते ठिकाण उगम. अगदी दुर्मिळ झालेली वस्तू उमराचे फूल. उदयाला येत असलेला उदयोन्मुख. लक्ष न दिलेले उपेक्षित. ज्याच्यावर उपकार झालेले आहे असा उपकृत. मर्मी लागेल असा स्वर उपरोध. कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. कविता करणारा कवी. कविता करणारी कवयित्री. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष. अत्यंत उदार माणूस कर्णाचा अवतार. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू. काही निमित्त काढून आपसात कलह माजविणारा कळीचा नारळ. कलेची आवड असणारा कलाप्रेमी. सतत कष्ट करणारा कष्टाळू. कार्य करण्याची जागा कर्मभूमी. काड्यावरून लोटांगणाची जागा कडेलोट. काळोखा रात्रीचा पंधरवाडा कृष्ण पक्ष. देवालयाच्या शिखराचे टोक कळस. कानांना गोड वाटणारा कर्णमधू. आकुंचित मनाचा संकुचित मनाचा किंवा आकुंचित मनाचा खूप मंडूळ. सहसा न घडणारे क्वचित. वयाने व अधिकाराने सर्वात कमी कनिष्ठ. सर्वांचा संहार करता व क्रोध असा शत्रू कर्दानका. कमळाप्रमाणे डोळे असणारे कमलाक्षी. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ. पूर्वी घडलेल्या हकीकतीचे वर्णन इतिहास. आकाशात गमन करणारा खग. नदीच्या दोन्ही बाजूचा सुपेक प्रदेश खोरे. निरुपयोगी माणसे किंवा वस्तू आणून गेलेली भरती होगीर भरती. चैनीत खुशाल दिवस घालवणारा मनुष्य खुशाल चंद्र. दोन डोंगरामधील चिंचोळी वाट. खिंड. भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे कहिव. आकाशाचे भेद करणारा गगनभेदी. हिंडून करावयाचा पहारा गस्त. काळजात कालवा कालव झाल्यासारखे वाटणे गलबलणे. देवळाचा अतिभाग गाभारा. नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा. बऱ्याच मोठेपणी लग्न तयार करण्यास तयार झालेला घोड नवरा. ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रधारी. ज्याला 4 पाय असलेला चतुष्पाद. नक्षत्रासारखी सुंदर स्त्री चटक चांदणी. गावाच्या कामकाजाची जागा चावडी. शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्न चुरस. मन आकर्षून घेणारा चित्तवेधक. 4 रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण चौक. चित्रे काढणारा चित्रकार. इच्छिलेला देणारा मणी चिंतामणी. जगाचा स्वामी जगन्नाथ. जन्मापासून उपजत गुण जन्मगुण. जेथे जन्म झालेला आहे तो देश जन्मभूमी. थोर पुरुष समाजसेवक साधू संत यांच्या जन्मतिथीचा दिवस जयंती. जन्मापासून कायमचा दरिद्री जन्मदरिद्री. पुष्कळ जमीन असलेला जमीनदार. रत्नांचा वापर करणारा जवाहिर्या. पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी जलज. पाण्यात राहणारे प्राणी जलचर. अतिशय रागीट मनुष्य जमदाग्नी. जादूचे खेळ दाखवणारा जादूगार. ज्ञानाची इच्छा असणारा जिज्ञासू. जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा. जीवाला जीव देणारा मित्र जीवलग. नाणी पाडण्याचा कारखाना टांगसाला. टोळासारखे नासाडी करत उगेच फिरणारे टोळ वैरव. सतत पडणारा पाऊस झाडी. झाडांचा दाट समझाडी. नारळाच्या झाडाची पाणी झावलं. तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर झंकार. लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणारा ठगसेन. डोंगराच्या माथ्यावरील सपाट प्रदेश डोंगर पठार. डोंगरातील अरुंद मार्ग डोंगरखी. आणि अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती गळ्यातला ताईत
आणि ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते त्याला म्हटलं जातं गाजर. ओके, समजले? हे शब्द अगदी सोपे आहेत, सर्वांनी ते पाठच करून ठेवा. ह्यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ नंबर 54 वरील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगा. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, नास्तिक, दैववादी की राक्षस? तर पहा, ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक आणि ईश्वर आहे असे न मानणारा म्हणजे नास्तिक. केलेले उपकार न जाणणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द. केलेले उपकार न जाणणारा आहे कृतज्ञ, कृतज्ञ, अपकारी की उपकार शून्य. तर काय आहे? कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा जो असतो त्याला म्हटलं जातं कृतज्ञ. चुकीची जोडी ओळखा. मूर्ती बनवणारा मूर्तिकार, मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक, योजना आखणारा योजक आणि 50 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव म्हणजे हिरक महोत्सव. मग चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4, 50 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव जो असतो तो कोणता वर्ष असतो? बघा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण काय करतो? रौप्य महोत्सव, हो की नाही? 60 वर्ष झाल्यावर हिरक महोत्सव, 75 वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यावर काय म्हणतो? हो की नाही? बरोबर. मग पर्याय क्रमांक 4, अग्रज या शब्दासाठी कोणता शब्द समोर येईल? आधी जन्मलेला, मागून जन्मलेला, वनात जन्मलेला की पाण्यात जन्मलेला? तर काय आहे? अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. पर्याय क्रमांक 1. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगा. भाषण ऐकणारे म्हणजे भाषण ऐकणारे असतात वक्ते, श्रोते, दाते की भाषणीय? जे भाषण ऐकतात त्यांना म्हणतात श्रोते आणि जे भाषण देतात त्यांना म्हटलं जातं वक्ते. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे शब्दसमूहासाठी तर पाक्षिक, साप्ताहिक, वार्षिक की मासिक? दर महिन्याने म्हणजे मासिक. ओके, आठवड्याने साप्ताहिक, वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक आणि पंधरवड्याने होणारे पाक्षिक. चुकीचा पर्याय निवडा. ढगांनी भरलेले अभ्राच्छादित अस्वलाचा खेळ करणारा गारुडी, खूप आयुष्य असणारा दीर्घायुष्य आणि ज्याला कोणी शत्रू नाही असा अजात. मग कोणता आहे चुकीचा पर्याय? अस्वलाचा खेळ करणारा असतो दरपेशी, तर सापाचा खेळ करणारा असतो गारुडी. प्रश्न 8 आहे, चुकीची जोडी ओळखा. हत्तीला काबूत ठेवणारा माहूत, फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त, पायी चालणारा पादचारी, डोंगर कपारीत ओळखायचे आहे. तर काय आहे? डोंगर कपारीत राहणारे जे लोक असतात त्यांना चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. तर डोंगर कपारीत राहणारे लोक. प्रश्न 9 आहे, चांदण्या रात्रीचा काळ शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. शुद्ध पक्ष, शुद्ध किंवा शुक्ल पक्ष, वद्य पक्ष यापैकी नाही. तर काय आहे? चांदण्या रात्रीचा काळ शब्दसमूहासाठी आहे शुद्ध किंवा शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं. चुकीचा शब्दसमूह शोधा. पाऊस, मुळीच न पडणे, अतिवृष्टी, देवापुढे सतत ठेवणारा दिवा नंदादीप, पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष. तर चुकीचा शब्दसमूह कुठला आहे? पर्याय क्रमांक 1, पाऊस मुळीच न पडणे. जर पाऊस खूपच पडला तर आपण त्याला काय म्हणतो? अतिवृष्टी. आणि पाऊस मुळीच न पडणे म्हणजे अनावृष्टी. पर्याय क्रमांक 1. किंवा आपण त्याला दुष्काळ देखील म्हणतो. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असणारा पर्याय निवडा. कधीही जिंकला न जाणारा, अजात शत्रू, अजिंक्य की अल्पायुषी? कधीही जिंकला न जाणारा म्हणजेच पर्याय क्रमांक 3, अजिंक्य. अजित. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12वा, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असणारा पर्याय निवडा. कर्तव्यात कसूर करणारा, कृतज्ञ, कृतज्ञ, कर्तव्य दक्ष हे कर्तव्य परामुख? जो कर्तव्यात कसूर करतो त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4, कर्तव्य परामुख. प्रश्न 13वा आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी असलेला पर्याय निवडा. दोन नद्यामधील प्रवेश, दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम, दारावरील पहारेकरी शिपाई आणि दोनदा जन्मलेला द्विज. यातील चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3, दारावरील पहारेकरी म्हणजे शिपाई. पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न 14 आहे, पुढील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असणारा पर्याय निवडा. दगडाचे काम करणारा, गवंडी, पाथरवट, कारागीर की कामगार? तर दगडाचे काम करणारा त्याला म्हटलं जातं पाथरवट. पर्याय क्रमांक 2.
पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही? लोकांचे नेतृत्व करणार, पुढारी, लोकनायक, अनुनायक की नेता? लोकांचे नेतृत्व करणारा असतो पर्याय क्रमांक 4 नेता. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असणारा पर्याय निवडा. राजाची स्तुती करणारा, गंधर्व, शाहीर, भाट की गायक? राजाची स्तुती जो करतो त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 भाट. प्रश्न दुसरा आहे, एकाच काळात झालेल्या व्यक्ती एककालीन, समकालीन, दीर्घकालीन की समांतर? त्याला म्हटलं जातं एककालीन, पर्याय क्रमांक 1. दुःखाने सोडलेला लांब वारा म्हणजे दीर्घश्वास, निश्वास, सुस्कारा की उच्छ्वास? तर काय होतं, त्याला म्हटलं जातं सुस्कारा, पर्याय क्रमांक 3. ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अजात शत्रू, जगन्मीत, प्रेमळ की सर्वप्रिय? तर तो आहे पर्याय क्रमांक 1 अजात शत्रू. एकाएकी होणारा मोठा बदल, उत्क्रांती, अविश्रांत, विद्यान्ती की क्रांती? तर त्याला काय म्हटलं जातं, प्रश्न प्रकारचा असतं त्याला म्हटलं जातं एकाएकी होणारा मोठा बदल, त्याला म्हटलं जातं उत्क्रांती, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6 आहे, दुसऱ्याचे भाषण ऐकणारा, प्रेक्षक, ऐकियोता की निरीक्षक? त्याला म्हटलं जातं प्रेक्षक. भाषण ऐकणारा जो असतो त्याला म्हटलं जातं प्रेक्षक. प्रश्न 7 आहे, मोजकाच आहार घेणारा, नितकाऊ, उपाशी, मिताहारी की भुकेला? कोण असतो मोजकाच आहार घेणारा? असतो मिताहारी, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8 आहे, कायम टिकणारे, पक्के, शाश्वत, विनाशी की नाशवंत? कायम टिकणारे असतात शाश्वत, पर्याय क्रमांक 2. लिहिता वाचता येत असलेला, सुविद्या, सुशिक्षित, विद्वान की साक्षर? तर त्याला म्हटलं लिहिता वाचता येणाऱ्याला म्हटलं जातं साक्षर, आणि लिहिता वाचता न येणाऱ्याला म्हटलं जातं निरक्षर, सुशिक्षित देखील म्हटलं जातं. प्रश्न 10 आहे, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा, स्वार्थी, स्वहितज्ञ, हितचिंतक, स्वकल्याणी? तर कोण असतो स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा? असतो स्वार्थी, पर्याय क्रमांक 1. नंतर 11 आहे मनोरथ, मनातील इच्छा, मनाचा रथ, रथातून जाणारे मन, वेगाने जाणारे. मनोरथ म्हणजे मनातील इच्छा. सुधारणावादी, सुधारणेसाठी वादविवाद करणारा, सुधारक वृत्तपत्र वाचणारा, सुधारणा घडवून आणणारा, सुधारणेस गुप्तपणे संमती देणारा? सुधारणावादी म्हणजे सुधारणा घडवून आणणारा. प्रश्न 13 आहे, पागा, घोड्यांना ठेवण्याची जागा, गायींना ठेवण्याची जागा, खेळाची जागा की युद्धभूमी? तर पागा आहे, घोड्यांना ठेवण्याच्या जागेला म्हटलं जातं पागा, गायींना ठेवण्याच्या जागेला काय म्हटलं जातं गोठा. ओके. प्रश्न 14 आहे, अप्पल पोटा, दुसऱ्याची चिंता करणारा, मोठे पोट असलेला, निस्वार्थ भावनेने वागणारा की स्वतःचाच फायदा पाहणारा? तर तो असतो अप्पल पोटा, म्हणजे नेहमी स्वतःचाच फायदा जो बघतो त्याला म्हटलं जातं अप्पल पोटा. प्रश्न 15 आहे, सामूहिक, सर्वांनी गर्दी करू, सर्वांनी मिळून, सर्वांनी एकत्र बसून की सर्वांशी बोलू? सामूहिक म्हणजे सर्वांनी एकत्र बसून, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 16 आहे, कृतघ्न, केलेले उपकार जाणणारा, वाईट कृत्य करणारा, केलेले उपकार न जाणणारा की कामात विघ्न आणणारा? कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, त्याला म्हटलं जातं कृतघ्न, आणि केलेले उपकार जाणणारा जो असतो त्याला म्हटलं जातं कृतज्ञ. ओके, समजलं सर्वांना? तर पहा, आता पुढचा आहे आपला शुद्ध व अशुद्ध शब्द. आता शुद्ध आणि अशुद्ध शब्द म्हणजेच काय? आपण जे काही लेखन करतो ते लेखन व्याकरण दृष्ट्या, व्याकरणाचे नियम पाहून जर लेखन केलं तर त्याला म्हटलं जातं शुद्ध शब्द, आणि जर त्यात काही चुका झाला तर त्याला म्हटलं जातं अशुद्ध शब्द. मग आता हे शुद्ध आणि अशुद्ध शब्दाचे काही काय आहेत आपले नियम आहेत, म्हणजेच ते नियम आपण फॉलो करणं गरजेचं आहे. ते नियमाच्या दृष्टिकोनातून लेखन केल्यास आपलं एकदम शुद्धरित्या लेखन होतं. तर त्याचे काही नियम आहेत ते आपण थोडक्यात अभ्यासूया. बघा, आता मराठी शब्दातील शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्यातील उपांत्य पूर्व अक्षर इकार किंवा उकार ह्रस्व असतो. म्हणजे आता बघा इथे उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे, शेवटचं मराठी भाषेतील शेवटचा शब्द दीर्घ असेल, आ, ई, हे काय झालेले आहेत, दीर्घ आहेत, हो की नाही?
तर त्याच्या पूर्वी येणारं जे काही अक्षर असतं ते नेहमी ह्रस्व असतं, म्हणजे त्याला पहिली वेलांटी पहिला विकार असू शकतो. सर्व शब्द पहा तुम्ही, सर्व दीर्घ आहे. दुसरे सून, मराठी शब्दातील शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या पूर्वी जे येणारं अक्षर असेल ते नेहमी ह्रस्व असतं. याला फक्त पर्याय आहेत नीती, अतिथी, प्रीती, गुरु आणि शशी. पुढचा नियम आहे मराठीतील अकारांत शब्दातील इकार व उकार दीर्घ लिहावे. आता मराठीतील अकारांत गरीब बघा अकारांत, वकील सून मग हे जेव्हा असतात ते नेहमी त्यांची इकार आणि उकार म्हणजे त्यांचा वेलांटी आणि उकार हा नेहमी दीर्घ लिहावा. जर शेवटी अकारांत असेल तरच. अकारांत असल्यास त्याचे जे शब्द आहे ते इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावेत, म्हणजे दुसरेच वेलांटी आणि दुसराच उकार द्यावा. आता काही शब्द त्याला अपवाद आहेत, जसे गुण, गीत, विष, शरीर, रसिक, शूर, शून्य आणि कौतुक. मराठी शब्दातील जोडाक्षरापूर्वी इकार व उकार ह्रस्व असतात. उदाहरणार्थ पहा, तर जोडाक्षरापूर्वी तर इथे जोडाक्षर दिलेला आहे आपल्याला कोणतं, कुस्ती, हो की नाही. आता इथे जोडाक्षर आहे कुस्ती, मग कुस्तीच्या पूर्वी जो काही शब्द आलेला आहे तो कसा आहे, इकार आणि उकार तो नेहमी ह्रस्व असतो. जोडाक्षरापूर्वी येणारे जे काही इकार उकार असतात ते नेहमी ह्रस्व. ह्रस्व म्हणजे पहिला उकार पहिली वेलांटी. बघा इथे जोडाक्षर आलेले आहे मुक्काम, पुष्कळ, शिस्त, हे नेहमी जोडाक्षरापूर्वी येणारे इकार आणि उकार हे नेहमी ह्रस्व असावे. ओके. त्यानंतरचा पुढचा आपला नियम आहे इकार व इकारयुक्त अक्षरावर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ह्रस्वच असतात. आता बघा इथे आपल्याला दिलेले आहे इकार आणि इकारयुक्त अक्षर जर अनुस्वार असेल, आता समजा आपल्या इथे वेलांटी आहे चिंच, तर अनुस्वार दिला ते अक्षरे नेहमी कशी असतात, तर ह्रस्वच असतात. चिंच बघा चला पहिली वेलांटी आहे, हो की नाही. पुन्हा लिंबू, लिंबूला देखील पहिली वेलांटी आहे. तुरुंग त्याला पहिला उकार आहे. उंच हा नेहमी ह्रस्वच आहे. म्हणजे जर अनुस्वार असेल इकार आणि उकारयुक्त अक्षरावर जर अनुस्वार असल्यास ती अक्षरे नेहमी पहिलीच वेलांटी म्हणजे ह्रस्वच असतात. पहिली वेलांटी पहिला उकार हाच असतो. उपांत्य दीर्घ इ उ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी ह्रस्व लिहावा. आता गरीब दिलेला आहे तर आपल्याला काय आहे, गरीब, गरीबाला, जेव्हा आपण त्याचं सामान्य रूप करतो तेव्हा हा जे गरीबाला रला दुसरी वेलांटी आहे तर ती दुसरी वेलांटी जाऊन त्याच्या जागेवर काय येते, पहिली वेलांटी. गरीब रला इथे दुसरी वेलांटी आहे तर जेव्हा आपण त्याचं सामान्य रूप करतो तेव्हा त्याला काय होतं, पहिली वेलांटी येते. उदाहरणार्थ परीक्षा, काही अपवाद आहे त्याला परीक्षा, परीक्षेला, तर इथे अपवाद परीक्षेला, परीक्षांना असाच येतो आहे. मराठी शब्द 3 अक्षरे असून त्याचे पहिले अक्षर जर दीर्घ असेल तर अशा शब्दांच्या सामान्य रूपात इ उ यांच्या जागी अ आल्याचे दिसते. जर समजा 3 अक्षरे असेल आणि ते जर काय असेल, दीर्घ असेल, तर समजा बेरीज, तर त्याचं काय होतं, सामान्य रूपात इ आणि उ यांच्या जागी अ आल्याचे आपल्याला दिसते, बेरीज. मग इथे काय आलं, बेरजेला, लाकूड, लाकडाला, लाकडांना. शब्दांचे उपांत्य अक्षर इ किंवा उ असेल तर शब्दाच्या उभयनाची सामान्य रूपाच्या वेळी ईच्या जगती य येतो. उदाहरणार्थ फाईल, फायलीला, देऊ, देवळांना. पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी सा असल्यास त्या जागी उभयरचनी सामान्य रूपाच्या वेळी शा होतो. जे आता घसा आहे पुल्लिंगी शब्द, तो घसा, मग त्याचं जेव्हा सामान्य रूप होतं तर त्या सा च रूपांतर घशाला, शा मध्ये होतं. उकारांत विशेष नामाचे हे सामान्य रूप होत नाही. गणू, गणूस, दिनू, धनुस. आता पूर हा शब्द आला आणि नाव असेल तर शब्द ग्राम नामाचा होताना नेहमी पू हा पुला दुसराच उकार दीर्घच नेहमी दीर्घ असतो. नागपूर, जसं नागपूर, तारापूर, सोलापूर ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पला दुसराच उकार लागतो.
ओके, समजले सर्वांना? तर ह्यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्वांनी पान नंबर 58 काढा. प्रश्न पहिला आहे, लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. पहा इथे आहे चिंच, कुटुंब, प्रतिष्ठा आणि अपूर्णांक. यातील चीच आहे बघा, कुटुंब, प्रतिष्ठा. तर लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे? तर अपूर्णांक, पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा आहे, खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा. तत्कालिक, कृत्रिम, तीर्थस्वरूप की संशय. तर यातील काय आहे? पर्याय क्रमांक 1 तात्कालिक हा अशुद्ध शब्द आहे. खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा. कीर्ती, जादूकर, उत्कृष्ट की औपचारिक. तर काय येणार आहे? अशुद्ध शब्द आहे आपला उत्कृष्ट, पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा. क्रीडा, भूपेंद्र, आशीर्वाद की कुटील. तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. शेवटी अकारांत असेल तर त्याच्या अगोदरचं उपांत्यपूर्वाक्षर नेहमी ह्रस्व असतं. हा आपला व्याकरणाचा नियम आहे. लेखन दृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडा. शिक्षण, शिक्षण, शिक्षण. पर्याय तिन्हीच कोणता बरोबरचा शब्द आहे? तर पर्याय क्रमांक 4. लेखन दृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडा. महात्म्य, महात्म्य, महात्म्य की महात्म्य. तर बरोबर शब्द कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3 महात्म्य. लेखन दृष्ट्या चुकीचा शब्द कोणता? चुकीचा ओळखा. अंतरिक्ष, कुटील, कीर्ती की कनिष्ठ. तर कुठला आहे? कीर्ती हा चुकीचा शब्द आहे. व्याकरण दृष्ट्या आपला एक रफाराच्या शब्दाचा अगोदर ते येणारे नेहमी ह्रस्व असतात. लेखन दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. नीती, नीती, चिरंजीव की जादूगार. चुकीचा शब्द कोणता आहे? प्रश्न 8वा. तर कुठला नीती? पर्याय क्रमांक 2 नीती. लेखन दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. दीपक, विहीर, संशय की संस्कृती. तर ह्यातील चुकीचा शब्द आहे आपला पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10वा. चुकीचा शब्द ओळखा. प्रीती, शूद्र, हुकुम की सूर्योदय. तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? आज शाळेची वार्षिक परीक्षा आहे. तर मग चुकीचा कोणता येणार आहे? शाळेची न येता शाळेची, वार्षिकला दुसरी वेलांटी. आणि किती आहेत मग ह्यामध्ये शुद्ध शब्द विचार? अशुद्ध शब्द किती आहेत? तर 2, पर्याय क्रमांक 1. सोमवारी बक्षीस समारंभ आहे. अशुद्ध शब्द किती आहे? पहिला आहे सोमवारी, बक्षीस क्षला दुसरी वेलांटी हवी आहे, समारंभ आहे. इथे देखील काय आहे? अशुद्ध शब्द किती आहेत? तर पर्याय क्रमांक 2. या आठवड्यात वार्षिक क्रीडा स्पर्धा आहे. यातील अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहे. तर कुठला आहे? वार्षिक आणि क्रीडा हे 2 शब्द चुकीचे आहेत. वार्षिक क्षला दुसरी वेलांटी हवी, क्रीडाच्या क्रला देखील दुसरी वेलांटी. म्हणून किती अशुद्ध शब्द आहेत? तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14 आहे, निरक्षर, देवमाणूस, भीष्म प्रतिज्ञा, अनवाणी, तीर्थरूप, परीक्षा, हळूहळू, यथाशक्ती. यातील अशुद्ध शब्द किती आहे? तर पहा कोणकोणते आहेत? भीष्म प्रतिज्ञा 1, परीक्षा आणि यथाशक्ती. म्हणजे काय झालेलं आहे इथे? अशुद्ध शब्द पर्याय क्रमांक 1, 3 आलेले आहेत. व्यक्तिमत्व, तीर्थस्थान, तत्कालीन, श्रोतू, मुंद, दुर्लिखित, स्फुरण, पाठ. वरील शब्दातील किती शब्द शुद्ध आहेत? प्रश्न 5. कोणते शब्द शुद्ध आहेत बरं? तीर्थस्थान, तत्कालीन, स्फुरण आणि पाठ. हे काय झालेले आहेत आपले? पर्याय क्रमांक 4 हे शुद्ध शब्द आहे. किती शब्द शुद्ध आहेत? वैचारिक, कुटील, अनिल, प्रतिभा की परीक्षा. ह्यातील शुद्ध शब्द किती आहेत? तर बघा, कुटील, परीक्षा, ते 2 शब्द शुद्ध आहेत. पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं सर्वांना? तर पहा, आज आपण शुद्ध अशुद्ध शब्द व्याकरणदृष्ट्या विविध नियम अभ्यास केले. शब्द समूहाबद्दल योग शब्द, शब्द एक शब्द हा घटक देखील अभ्यासला. तसेच समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या घटकांचा अभ्यास केलेला आहे.
ओके बाय.